नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो, जय जिजाऊ, जय शिवराय. अ, आज मित्रांनो 9 जानेवारी 2026. मित्रांनो, सर्वप्रथम मी आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या कौटुंबिक कारणामुळे मी आपल्याला व्हिडिओ देऊ शकलो नाही. त्यामुळे सर्वप्रथम आपली सर्वांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा मागतो. मित्रांनो, आज आपण प्रशांत महासागराची भूमिका अ, कशी असेल या संदर्भातली माहिती पाहणार आहोत अगदी शॉर्टमध्ये. मित्रांनो, आपण प्रशांत महासागरातील एन्सो कंडिशनबद्दल सातत्याने माहिती सांगितलेली आहे. आपल्याला हे ECMWFचं मॉडेल दिसत आहे. या ठिकाणी मित्रांनो साऊथ अमेरिका म्हणजे दक्षिण अमेरिका, या ठिकाणी उत्तर अमेरिका खंड हे खंड दिसत आहेत आणि हा जो अ, काळा आपण गोल बनवलेला आहे, या ठिकाणी प्रशांत महासागरातली जी भूमिका असणार आहे, ही महत्त्वाची आहे. या ठिकाणी मित्रांनो लो प्रेशर आणि हाय प्रेशर असे 2 प्रकारचे सिस्टम तयार होत असतात. जेव्हा या ठिकाणी लो प्रेशर तयार होईल त्यावेळेस मित्रांनो पश्चिमेकडील बाष्पयुक्त हवा ही या लो प्रेशरकडे खेचली जाते. म्हणजेच याला आपण अल निनो कंडिशन म्हणतो. आणि मित्रांनो याच्या उलट जेव्हा या ठिकाणी हाय प्रेशर होतात, तेव्हा इथली हवा ही पश्चिमेकडे ढकलली जाते. त्याला आपण ला निना म्हणतो. सध्या प्रशांत महासागरामध्ये ला निना कंडिशन अस्तित्वात आहे. अ, जानेवारी पासून मित्रांनो अगदी 10-12 दिवसातच हे सर्व घटना घडणार आहेत आणि जानेवारीच्या मध्यानंतर मित्रांनो प्रशांत महासागर हा तटस्थकडे जात आहे. म्हणजे न्यूट्रल कंडिशन होत आहे. ना ला निना, ना अल निनो. परंतु तटस्थ भूमिका तिची राहणार आहे. जवळपास 70-75% पर्यंत ही तटस्थची भूमिका अ, निर्माण होणार आहे. आणि मित्रांनो पुढे अ, साधारणतः भारतामध्ये याच्या उलट जेव्हा भारतामध्ये खऱ्या अर्थानं मान्सून सीझन असतो, या कालखंडात प्रशांत महासागरामध्ये अल निनो उद्भवणार आहे. आणि जवळपास जगातील सर्वच मॉडेलचे या संदर्भात एकमत झालेलं आहे. मित्रांनो, फक्त काही मॉडेल जूनमध्ये येईल असं सांगतायत, तर काही जुलै-ऑगस्टमध्ये तो निर्माण होईल. म्हणजे आणि मित्रांनो सांगायचं म्हणजे 2026च्या उत्तरार्धात म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये तर अल निनो प्रशांत महासागरामध्ये उद्भवणार आहे. यात आता कुठेही दुमत राहिलेलं नाही. आणि मित्रांनो बऱ्यापैकी भारतीय मोसमी सिस्टीमवर हा अल निनो परिणाम करत असतो. अगदी अल निनो हा एकटाच एकमेव घटक नाही, की जो भारतावर मोसमी सिस्टीमवर परिणाम करणारा. यामध्ये आय-ओ-डी आहे. या कालखंडात भारतातील आय-ओ-डी कसा असेल, हे सुद्धा आपल्याला पाहणे त्या काळात अतिशय गरजेचं आहे. एम-जी-ओ फेज कसा असेल हे सुद्धा आपल्याला त्या काळात पाहणं गरजेचं आहे. आणि या सर्व घटकाचा परिणाम भारतावर कसा होईल, हे वारंवार आपण सांगणार आहोत. त्यामुळे रोज नवनवीन व्हिडिओ निश्चित पाहत चला आणि आपल्या चॅनलला फॉलो करा. मित्रांनो अ, बऱ्यापैकी अ, अल निनो उद्भवणार आहे आणि पाठीमागची जर आपण सर्व हिस्ट्री पाहिली, जवळपास 152 वर्षाचा डाटा आपल्या हाती लागलेला आहे. आणि त्या 152 वर्षाचा जर आपण इतिहास पाहिला अल निनो कंडिशनचा, तर फक्त 4 वेळेस भारतामध्ये अल निनो कंडिशन असताना चांगला पाऊस झालेला आहे. आणि माझ्या माहितीस तो अ, हे 2026 वर्ष अल निनो असताना परत एकदा 5व्यांदा चांगला पाऊस व्हावा, अशीच आपण परमेश्वरचरणी प्रार्थना करू शकतो. आणि निश्चित याचा परिणाम आपल्या शेतीवर पॉझिटिव्ह व्हावा, एवढं या निमित्ताने सांगतो. मित्रांनो, अल निनो कंडिशन ही नुसती भारतावरच नाही, तर संपूर्णपणे आशियाई राष्ट्रावर परिणाम करत असते. त्याचबरोबर इंडोनेशिया आहे, सुमात्रा आहे, जावा आहे, थायलंड आहे, व्हिएतनाम आहे, असे छोटे-छोटे जे आग्नेय आशियाकडील राष्ट्र आहेत, यांच्यासुद्धा अर्थव्यवस्थेवर परिणाम करते. भारताच्या सुद्धा अर्थव्यवस्थेवर परिणाम करते. त्यामुळं एन्सो कंडिशनमधला अंदाज पाहणे अतिशय गरजेचं आहे. सातत्याने या अंदाजाबद्दलचे अपडेट मी आपल्यासमोर देत राहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पाहत चला, सातत्याने पाहत चला. आपलं चॅनल फॉलो करा. एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.